उद्या होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जवळपास 70-75 प्रमुख कार्यकर्त्यांचा इच्छुकांचे अर्ज आले होते, निवेदन त्या ठिकाणी आले होते। पक्षाच्या कोर कमिटीने या सगळ्याचा सारासार विचार त्या ठिकाणी केला आणि त्या संदर्भामध्ये आज संध्याकाळपर्यंत पक्षाकडनं अधिकृत नावाची घोषणा त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल। कारण आज मंत्रिमंडळाची पण बैठक आहे। मला स्वतःलाही अलिबागला दिशा कमिटीच्या बैठकीला जाऊन परत मुंबईला त्या ठिकाणी यायचं आहे। त्यामुळे या संदर्भातला पक्षाचा जो निर्णय आहे त्याची अधिकृत घोषणा संध्याकाळी निश्चितपणाने त्या ठिकाणी होईल। उद्या अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडून एक त्या ठिकाणी भरला जाणार आहे। परंतु आम्ही संबंध विचार करत असताना प्रादेशिक समतोलाचा विचार केला, इतरही जी काही समीकरणं असतात त्याचा विचार केला, पक्षाच्या संघटनेमध्ये काम कशा पद्धतीने होऊ शकतं या संदर्भामध्ये सुद्धा विचार त्या ठिकाणी केला आणि या सगळ्याचा सारासार विचार करत पक्ष मजबूतीच्या दृष्टिकोनातून आम्ही या संदर्भातला निर्णय संध्याकाळपर्यंत घोषित करू। परंतु सर खूप चढाओढ पक्षामध्ये पाहायला मिळते। मी मगाशी सांगितलं की जवळपास 70-75 प्रमुख सहकाऱ्यांचा ज्यांचं पक्षासाठी योगदान आहे, दादांनी एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याच्या नंतरचं योगदान मोठ्या प्रमाणावरती आहे। अगोदरपासून सुद्धा एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा अनेकांनी सोबत त्या ठिकाणी काम केलेलं आहे। या संदर्भातला सारासार विचार गुणवत्तेवर प्रादेशिक नाराजी ज्या वेळेला 70-75 अर्ज होतात आणि एखाद्या नावाचीच होणार आहे घोषणा म्हणजे 74 लोकांना उमेदवारी मिळू शकणार नाही, हे नक्कीच आहे। त्यामुळे हे सगळीकडेच आहे, ते काय एका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे अशातला काय भाग नाही। हे वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये ज्यावेळेला इच्छुकांची संख्या वाढत राहते त्याला स्वाभाविकपणाने एकच जागा आमच्या वाट्याला येणार आहे आमच्या संख्याबळानुसार। आज आमचं संख्याबळ 39 आहे। बहिणींचा निकाल 4 तारखेला लागेल त्यावेळेला आम्ही पुन्हा त्याच्यावरती पोचणार आहोत। अशा वेळेला या सगळ्या बाबी त्या ठिकाणी आहेतच। म्हणून पक्षामधला एकोपा, एकसंघपणा, नाराजी कमीत कमी कशी राहील या संदर्भातला सुद्धा साराचा विचार कोर कमिटीमध्ये जे पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे। धन्यवाद।